नाव आहे. ज्यांनी मीपणाचा स्वाहा केला त्यांना स्वामी म्हणतात. ज्याच्या अंगी काहीतरी सामर्थ्य तो समर्थ आहे. कुणाला समर्थ म्हटलं जात नाही. हा मी किती घातक आहे महाराज. जर त्या ठिकाणी मोठा महापूर आला आणि महापूर आल्याच्या नंतर उंच उंच असणारी झाडं त्या ठिकाणी लपत नाही, खाली वाकत नाही. मोठमोठाली झाडं खाली वाकत नाही. त्या मोठ्या पुरामध्ये ते वाहून जातात महाराज. पण एक लव्हाळ नावाचं त्या ठिकाणी बारीक आहे लव्हाळ. महापुरे झाडे जाते तेथे लव्हाळे वाचते का तर ते नम्रतेने त्या ठिकाणी खाली शरण येत आहे आणि पाणी निघून गेल्यानंतर परत ताट उभं राहत आहे. तसं स्वामींच्या समोर जाताना आपण नम्रतेने गेलं पाहिजे. नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंता. संत महात्मे काय येतात किंवा कशा करिता त्याचं कारण त्या ठिकाणी सांगत असताना अवतार तुम्हा धराया कारण. त्यांचा अवतार याच्या करिताच आहे. उद्धाराया जन जडजीवा. जडजीवाचा उद्धार करण्याकरिता संत महात्मे या ठिकाणी या मृत्यू लोकामध्ये त्या ठिकाणी आलेत. कशा करिता तर तुम्हा जडजीवाचा उद्धार करण्याकरिता. म्हणून त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थजी महाराज नवे करून आधी करून संत महात्मे सर्वच आहे. मौलिक ज्ञानोबरायांपासून तर त्या ठिकाणी स्वामी समर्थांपर्यंत सर्व संत मंडळी तुम्ही आम्ही पाहून घ्या. त्यांचं कार्य फक्त एकच आहे का जगाचं कल्याण आणि उद्धार. संत जास्त दिवस राहत नसतात. संत दिसायला तुमच्या आमच्या सारखेच आहे महाराज. समुद्र नदी नो हे पैगा पाषाण म्हणून लिंगा संत नवती जगा मानसा त्या सारखे. संत दिसायला जरी तुमच्या आमच्या सारखे असले पण त्यांच्यात आणि तुमच्या आमच्यात खूप मोठी तफावत आहे. आपण फक्त आपली चिंता करतो पण संत जगाची चिंता करतात. म्हणून आपल्या जीवनातलं सुख आणि आपल्या जीवनातलं दुःख बरं का आई, आपल्या जीवनातलं सुख आणि आपल्या जीवनातलं दुःख आपण शेजाऱ्याला सांगू नका. आपल्या जीवनातलं सुख आणि आपल्या जीवनातलं दुःख जर तुम्ही शेजाऱ्याला सांगाल तर शेजारा ऐकताना त्या ठिकाणी शेजारचा रडून ऐकल आणि जगाला सांगताना हसून सांगल. आपल्या जीवनातलं सुख आणि आपल्या जीवनातलं दुःख त्या ठिकाणी ऐकताना त्या ठिकाणी रडून ऐकल पण जगाला सांगताना हसून सांगल. म्हणून आपल्या जीवनातलं सुख आणि आपल्या जीवनातलं दुःख जर सांगायचं झालं तर फक्त स्वामींना सांगा, इतरत्र कुणाला सांगू नका. सोडवणारे ते एकच आहे. कारण त्यांचं वाक्य आहे भक्ता फक्त तू माझं धावा कर, मनोभावाने सेवा कर, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहेच आहे. फक्त मनोभावाने सेवा करा. त्या ठिकाणी स्वामी समर्थ म्हणजे काय, त्यांच्या नावामध्ये अशा असणारी काय ताकद आहे. कुणाला समर्थ म्हटलं जात नाही, कुणाला स्वामी म्हटलं जात नाही आणि कुणाला श्री म्हटलं जात नाही. काही माणसं अशी आहेत. श्री हा शब्द किती महत्वाचा आहे श्रीकांत महाराज. वा, श्री हा शब्द एवढा महत्वाचा आहे. हा कुणाला वापरून चालत नाही. एखाद्याला श्री नाव टाकलं जातं, स्टेजवरती जातो, पुढारी त्या ठिकाणी वरतून सांगतो खाली उतर म्हणे आणि तो खाली गेल्यानंतर शेजारचा विचारतो काय काय म्हटला रे तो. काय नाही म्हटला. त्या ठिकाणी साहेब माझ्या सोबत बोलला. काय म्हटला, खाली उतर म्हटला. श्री शब्द कुणाला लावता येत नाही. स्त्री हा स्वयं आहे. त्या ठिकाणी अशा स्तरे स्त्री त्या ठिकाणी कुणाला लावता येत नाही. त्या ठिकाणी ज्यांच्या अंगामध्ये सामर्थ्य आहे त्यांना स्त्री असं म्हटलं जातं. आणि स्वामी शब्दामध्ये एवढी ताकद आहे. स्वामी कुणालाही म्हटलं जात नाही. असे कित्येक स्वामी या जगाच्या पाठीवर पण प्रामुख्याने त्या स्वामींकडे त्या ठिकाणी या कलियुगाने फोकस केलेला आहे. असे स्वामी कोण आहेत. या स्वामी शब्दातली ताकद नेमकी काय. स्वा म्हणजे त्या ठिकाणी समर्पण करणे. एखादा अग्नी त्या ठिकाणी देवता असेल त्या ठिकाणी तुम्ही आम्ही ब्राह्मण देवता सांगत असते स्वा म्हणा आणि त्या ठिकाणी टाकून द्या. स्वा म्हणजे त्या ठिकाणी समर्पण करणं आहे. पण कसलं समर्पण. पुढचा शब्द लय महत्वाचा आहे. मीपणाचं ज्यांनी समर्पण केलेलं आहे ना, ज्यांनी स्वहा केलेला आहे ते स्वामी आहेत. मी म्हणजे काय तर मी म्हणजे अहंकार. जगाच्या पाठीवर हा अहंकार आहे. ज्याच्या जीवनामध्ये हा अहंकार आला लय मोठाली माणसं आहेत बाबा. जयकुमार दादा अशी कित्येक मोठाली माणसं आहे पण त्यांच्या जीवनामध्ये मी आल्यानंतर झालं असं. महाराज कित्येक मोठी माणसं असताना त्यांच्या जीवनामध्ये मी आला. महाराज सांगतात हा एकदा मी निघून गेला ना, अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. एकदा मी गेला का त्या ठिकाणी तो देव या पदाला प्राप्त होत असतो. तुम्ही आम्ही पाहिलं हा मी किती घातक आहे महाराज.
जर त्या ठिकाणी मोठा महापूर आला आणि महापूर आल्याच्या नंतर उंच उंच असणारी झाडं त्या ठिकाणी लपत नाही, खाली वाकत नाही. बर काय, मोठमोठाली झाडं खाली वाकत नाही, त्या मोठ्या पुरामध्ये ते वाहून जातात महाराज. पण एक लव्हाळ नावाचं त्या ठिकाणी बारीक आहे लव्हाळ. महापुरे झाडे जाते तेथे लव्हाळे वाचते का, तर ते नम्रतेने त्या ठिकाणी खाली शरण येत आहे आणि पाणी निघून गेल्यानंतर परत ताट उभं राहत आहे. तसं स्वामींच्या समोर जाताना आपण नम्रतेने गेलं पाहिजे. नम्र झाला भूता तिने कोंडिले अनंता. आपला पैसा किती आहे, आपली सत्ता किती, आपली संपत्ती किती, ही स्वामींना सांगू नका. आपण किती नम्रतेने त्यांची सेवा करतोय त्या ठिकाणी ते महत्वाचं आहे. ते स्वामी किंवा समर्थ या पदापर्यंत पोहोचले त्याचं कारण एकच आहे, त्यांनी मीपणाचा स्वाहा केला म्हणून ते स्वामी आहेत. अजून एक स्वामी प्रचलित आहे बरं, स्वामी विवेकानंद त्यांचं नाव आहे. सामान्य विभूती नव्हती या जगाच्या पाठीवर. आपल्या महाराष्ट्रातलं नव्हे तर त्या ठिकाणी नाव अवघ्या उंचावर नेऊन ज्यांनी पोहोचवलं. श्रीमद भगवद्गीतेसारखा ग्रंथ आहे, धर्म परिषदेमध्ये घेऊन गेले होते. प्रत्येक ठिकाणची त्या ठिकाणी सर्व मंडळी त्या ठिकाणी आपापला ग्रंथ त्या ठिकाणी घेऊन आले होते. बाबा पहा बरं, स्वामी कुणालाही म्हटलं जात नाही यांना. त्या ठिकाणी शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये ज्यावेळेला स्वामी विवेकानंदजी त्या ठिकाणी आपला आद्य ग्रंथ त्या ठिकाणी घेऊन गेले. ग्रंथ घेऊन गेल्याच्या नंतर सांगितलं आपापले त्या ठिकाणी ग्रंथ असे समोर ठेवा. त्या ठिकाणी रंगनाथ मामा बाकी सर्व मंडळींनी ग्रंथ ठेवले, पण स्वामी समर्थांच्या हातामध्ये त्या ठिकाणी छोटीशी असणारी श्रीमद भगवत गीता आहे. त्यांनी गीता ठेवली, पण तिथल्या काही लोकांनी ती गीता खाली ठेवली, सगळ्या ग्रंथांच्या खाली. आपली गीता दिसाना ना, खाली दिसत नव्हती बाबा, दिसत नव्हती. सगळ्यांना त्या ठिकाणी भाषण करण्याकरिता उठवलं. ज्या त्या ठिकाणी तो व्याख्यान देऊ लागले प्रत्येक जण. ज्यावेळेला स्वामी विवेकानंदजी ज्यावेळेला भाषण करण्याकरिता व्याख्यान करण्याकरिता उठले ना, पहिलंच वाक्य मुखातून बाहेर पडलं, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, माझ्या बंधू आणि भगिनींनो. त्याच शब्दाला टाळ्या झाल्या. आपल्या महाराष्ट्रातला झेंडा त्या ठिकाणी तिथं फडकला का, तर स्वामी विवेकानंदांमुळे. काय स्वामी शब्दामध्ये त्या ठिकाणी स्वामी या शब्दावर बोलतो मी. तेवढ्यात त्यांना एकाने प्रश्न केला होता, बायबल ग्रंथ आहे, मोठमोठाले ग्रंथ आहेत म्हणे, तुमचा ग्रंथ सर्वांच्या खाली ठेवला, तुम्हाला काही वाटलं नाही का? त्यांनी सांगायला सुरुवात केली, म्हणे आमचा श्रीमद भगवद्गीतेसारखा ग्रंथ खाली ठेवलाय त्याचं कारण एकच आहे माऊली दादा, या सगळ्या ग्रंथांचा पाया म्हणजे आमची श्रीमद भगवद्गीता आहे. महाराष्ट्र खूप महान आहे बाबा, असे विचारवंत या महाराष्ट्रात झाले, म्हणून या महाराष्ट्राची भूमी तुम्हाला आम्हाला त्या ठिकाणी पवित्र पाहायला मिळते. तो दिवस निघून गेला. सकाळ झाली, परत त्या ठिकाणी व्याख्यानं चालू झाली. आणि व्याख्यानं चालू झाल्यानंतर त्या ठिकाणी ग्रंथ समोर ठेवल्याबरोबर काही लोकांना त्या ठिकाणी श्रीमद भगवद्गीतेसारखा ग्रंथ घेतला आणि परत वरती ठेवला. सर्व ग्रंथांच्या वरती ठेवल्यानंतर म्हणे, काल ग्रंथ खाली ठेवला होता तुमचा, आज वरती ठेवला होता. सोशल मीडियातल्या काही मंडळी त्या ठिकाणी जवळ गेले, स्वामी विवेकानंदांना विचारू लागले, आता तुमचा ग्रंथ वरती ठेवला म्हणे. स्वामी विवेकानंदांनी दिलेलं उत्तर लय गोड आहे म्हणे, या सर्व ग्रंथाचा कळस म्हणजे आमची श्रीमद भगवद्गीता आहे. काय विचाराने प्रगल्भ असते. त्या लोकांना जमलं नाही बाबा. तिसरा दिवस उगवला, सकाळ झाली, सर्व व्याख्यान करते त्या ठिकाणी शिकागो परिषदेमध्ये जमले. म्हणे खाली ठेवलं तर हा म्हणतो पाया आहे, वरती ठेवलं तर हा म्हणतो कळस आहे. मग ही श्रीमद भगवद्गीता मध्ये ठेवली पाहिजे. काय लोक हुशार आहेत महाराज. त्यांनी आपली श्रीमद भगवद्गीता ग्रंथ त्या ठिकाणी मध्ये ठेवला, दिसाना असं कुणाला. आणि मग सोशल मीडियातल्या एका त्या ठिकाणी पत्रकाराने त्यांना प्रश्न केला, म्हणे ऐका ना, तुम्ही ज्यावेळेस श्रीमद भगवद्गीतेसारखा ग्रंथ खाली ठेवला, तुम्ही म्हटले पाया आहे सर्व ग्रंथाचा, तो वरती ठेवला तर तुम्ही म्हणता त्या ठिकाणी कलश आहे, आता मध्ये ठेवले, आता काय सांगाल तुम्ही? तर स्वामी विवेकानंदांच्या मुखातून निघालेलं उत्तर आहे, त्या ठिकाणी ही आमची श्रीमद भगवद्गीता म्हणजे त्या ठिकाणी या सर्व ग्रंथांचा आत्मा आहे आणि तो मध्यच जागी असतो म्हणे, तो आजूबाजूला नसतोय. स्वामी म्हणजे सामर्थ्य. त्यांच्या जीवनात काय सामर्थ्य. सुंदर स्त्री त्या बाहेर निघाले,
आणि एका माऊलीच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, म्हणजे त्या ठिकाणी तुमच्यासारखा मुलगा त्या ठिकाणी मला पाहिजे. स्वामी विवेकानंदांच्या मुखातून निघालेलं उत्तर आहे म्हणे, माझ्यासारखा मुलगा तुम्हाला पाहिजे ना, त्यासाठी लग्न करावं लागेल, या सर्व गोष्टी. त्यापेक्षा एक काम करा ना, तुम्ही मला मुलगा मानताल का? काय सामर्थ्य होतं महाराज स्वामी विवेकानंदजी महाराज. तसं आज या ठिकाणी स्वामींचं नाव आहे, ज्यांनी मीपणाचा स्वाहा केला त्यांना स्वामी म्हणतात. श्री सामर्थ्यवान स्वामी ज्यांनी मीपणाचा त्या ठिकाणी स्वाहा केला. आणि तीन समर्थ. समर्थ कोणालाही म्हटलं जात नाही. ज्याच्या अंगी काहीतरी सामर्थ्य तो समर्थ आहे. कोणालाही समर्थ म्हटलं जात नाही. ज्याच्या अंगी काहीतरी सामर्थ्य आहे. आता स्वामींच्या अंगी काय सामर्थ्य त्याचं विस्तृत चिंतन आपण 2 दिवस परत कथेमध्ये पाहणार आहे. असं समर्थ त्या ठिकाणी समर्थ कुणालाही म्हटलं जात नाही. या जगाच्या पाठीवर असे कित्येक समर्थ आहेत, पण त्यांनी त्यांच्या पदव्या लावून घेतलेल्या आहेत. पण समर्थ कुणाला म्हणतात? ज्यांनी त्या ठिकाणी मीपणाचा त्या ठिकाणी स्वाहा केला आणि या जगाच्या पाठीवर त्या ठिकाणी सामर्थ्य त्या ठिकाणी तयार केलं. अशाच तऱ्हे त्या ठिकाणी श्री स्वामी समर्थजी महाराज. समर्थ असं कुणालाही म्हटलं जात नाही. अजून एक समर्थ आहेत, समर्थ रामदास स्वामी त्यांचं नाव आहे. ऐका बरं आई, ते समर्थ रामदास स्वामी सामान्य नव्हते. ज्यावेळी भिक्षा मागण्याकरिता प्रत्येकाच्या घरासमोर जात होते ना बाबा, भिक्षा मागण्याकरिता प्रत्येकाच्या घरासमोर जात असताना काही माऊल्या त्यांना भिक्षा वाढायचे. पण भिक्षा वाढत असताना त्या ठिकाणी एक दिवशीचा प्रसंग असा, एका श्रीमंत घराच्या समोर गेले. पंच पक्वान्नाचं ताट समर्थ रामदास स्वामींच्या भिक्षेमध्ये त्या ठिकाणी वाढलं. माघारी तोंड फिरवलं आणि माघारी तोंड फिरवल्याबरोबर मुखातून वाक्य बाहेर पडलं, म्हणे आई तुम्ही एवढं सात्विक अंतकरणाने आम्हाला भोजन वाढले ना, या मोबदल्यात तुम्हाला काय मागा ते त्या ठिकाणी मी देण्यासाठी तयार आहे. एक वाक्य लय गोड आहे. संत आणि भगवंत कोणत्या रूपाने आपल्या घरी येतील? मी काल वाक्य बोललो होतो अण्णा. गेली 5, 10, 15, 20, 25, 30 वर्ष झालं तुम्ही स्वामींची सेवा करतायत ना. आई कोणत्या रूपाने स्वामी आपल्या घरी येतील? आपल्या घराचा, आपल्या कुळाचा, आपल्या परिवाराचा कधी उद्धार करतील कळायचं नाही. पण आल्यानंतर कळालं पाहिजे. आल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला कळालं पाहिजे. महाराज वारकरी संप्रदायातलं थोर व्यक्तिमत्व आदरणीय देगलूरकरजी महाराज त्यांच्या मुखातून एक वाक्य लय गोड पडलेलं आहे. म्हणजे एक सदग्रस्त आहे. त्या ठिकाणी त्याने कथेमध्ये एकाने ऐकलं, म्हणे असा परीस त्या ठिकाणी परिसाचा गुणधर्म आहे का मातीला लागल्यावर सोनं होत आहे. बरोबर आहे का सोडून देताय तुम्ही ऐकल्यानंतर? नाही. या लोखंडाला स्पर्श झाला का त्या ठिकाणी हे लोखंड सोन्याचं होत आहे. रांद्यामध्ये किंवा तुम्ही सविंदण्यावरून कुणी घेऊन आला असेल तर तो आम्हाला गरजेचा आहे द्या बरं. आमच्याकडे सर्व लहान लहान लेकरं आहेत. कोणाकडे परीस असेल तर तो द्या आम्हाला. त्या परिसाचा गुणधर्म आहे आई का लोखंडाला लागल्यानंतर सोनं होत आहे. 3 वर्ष झालं, 4 वर्ष झाली, 5 वर्ष झालं, परीस मिळाली याच्याकरिता त्या ठिकाणी तो प्रयत्न करत होता, पण परीस मिळाला नाही. त्यातला भाव किती महत्वाचा आहे का बरं? ज्या खिशामध्ये खिळा ठेवत होता त्या खिशाला होल पाडून खिळा निघून गेला, पण परीस मिळाला नाही. त्याने करगोट्याला लोखंडाची पट्टी बनवून घेतली. 6, 7, 8, 9 वर्ष निघून गेली. परीस मिळतोय का या अपेक्षेने त्या ठिकाणी प्रयत्न करत होता. एक दिवशी स्नान करून बाहेर निघाला आणि पत्नीचं लक्ष कमरेकडे गेलं. मुखातून वाक्य बाहेर पडलं, ऐका ना तुमच्या कमरेची पट्टी सोन्याची झाली म्हणे. सोन्याची झाली पाहिल्याबरोबर आनंद झाला आणि उड्या मारू लागला. पण आनंदाच्या भरात खाली बसला, डोक्याला हात लावला आणि पत्नीने विचारलं, का हो आज सोन्याचे भाव जर पाहिले तर 160, 165, 170 पर्यंत आहे, तुम्ही डोक्याला हात लावून बसलाय. ऐका बरं, त्या सदग्रस्ताच्या मुखातून निघालेलं उत्तर आहे, अगं त्या ठिकाणी कमरेची पट्टी सोन्याची झाली हे नक्की खरं आहे, पण ती कोणत्या दगडाने झाली माहित नाही ना. दगड आलाय पण निघून नाही गेला. तसं श्री स्वामी समर्थ महाराजांची तुम्ही सेवा करतायत ना, एक दिवस आपल्या घरी येतील, आपल्या भेट कधी देतील आणि कधी निघून जातील काय नाही.